तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशातील लोक एसीचा जास्त वापर करतात? तुमचे ऑप्शन आहे ए रूस, बी भारत, सी जपान, डी अमेरिका. तुमचे योग्य उत्तर आहे डी अमेरिका. पुढचा प्रश्न आहे, विमानाच्या टायरमध्ये कोणता गॅस असतो? तुमचे ऑप्शन आहे ए सल्फर, बी कार्बन, सी ऑक्सिजन, डी नायट्रोजन. तुमचे योग्य उत्तर आहे डी नायट्रोजन. पुढचा प्रश्न आहे, माशाचा कोणता भाग खाल्ल्याने मूतखडा आजार बरा होतो? तुमचे ऑप्शन आहे ए तोंड, बी डोळे, सी काटे, डी शेपटी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे योग्य उत्तर आहे ए तोंड. पुढचा प्रश्न आहे, जगात एकसारखे दिसणारे किती लोक आढळतात? तुमचे ऑप्शन आहे ए 7 लोक, बी 5 लोक, सी 2 लोक, डी 3 लोक. तुमचे योग्य उत्तर आहे ए 7 लोक. पुढचा प्रश्न आहे, घरात कोणती वस्तू ठेवल्याने घरात साप शिरत नाही? तुमचे ऑप्शन आहे ए हिरा, बी तुरटी, सी चंदन, डी मोरपंख. तुमचे योग्य उत्तर आहे डी मोरपंख. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे सिंहासन कोणी बनवले होते? तुमचे ऑप्शन आहे ए तानाजी, बी दादोजी, सी सदाशिव, डी रामजी दत्तो. तुमचे योग्य उत्तर आहे डी रामजी दत्तो. हा प्रश्न तुमच्यासाठी, याचे उत्तर तुम्ही कमेंट करा. तुमचा प्रश्न आहे, राष्ट्रपिता असे कोणास म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहे ए लोकमान्य टिळक, बी महात्मा गांधी, सी भगतसिंग, डी चाचा नेहरू. याचे उत्तर तुम्ही कमेंट करा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या जीवाला फुफ्फुस नसते? तुमचे ऑप्शन आहे ए मुंगी, बी विंचू, सी गाढव, डी कासव. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुमचे योग्य उत्तर आहे ए मुंगी. पुढचा प्रश्न आहे, कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला? तुमचे ऑप्शन आहे ए रूस, बी चीन, सी भारत, डी जपान. तुमचे योग्य उत्तर आहे बी चीन. पुढचा प्रश्न आहे, शिवरायांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव काय ठेवले होते? तुमचे ऑप्शन आहे ए प्रतापगड, बी पुरंदर, सी शिवनेरी, डी सिंहगड. तुमचे योग्य उत्तर आहे डी सिंहगड. पुढचा प्रश्न आहे, भारतीय चित्रपट कोणत्या दिवशी रिलीज होतात? तुमचे ऑप्शन आहे ए बुधवार, बी शनिवार, सी सोमवार, डी शुक्रवार.
तुमचे योग्य उत्तर आहे डी शुक्रवार. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होते? तुमचे ऑप्शन आहे ए 4, बी 3, सी 1, डी 2. तुमचे योग्य उत्तर आहे डी 2. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा प्रश्न आहे, कोणता आजार असलेल्या लोकांनी पापड खाऊ नये? तुमचे ऑप्शन आहे ए पोटदुखी, बी मूळव्याध, सी कॅन्सर, डी ॲसिडिटी. तुमचे योग्य उत्तर आहे डी ॲसिडिटी. पुढचा प्रश्न आहे, लिंबू रस पिल्याने कोणता आजार कमी होतो? तुमचे ऑप्शन आहे ए मूतखडा, बी सांधेदुखी, सी ताप, डी सर्दी. तुमचे योग्य उत्तर आहे ए मूतखडा. पुढचा प्रश्न आहे, महासाहेब जिजाऊ यांच्या आईचे नाव काय होते? तुमचे ऑप्शन आहे ए सोयराबाई, बी लक्ष्मीबाई, सी म्हाळसाबाई, डी मीराबाई. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुमचे योग्य उत्तर आहे सी म्हाळसाबाई. पुढचा प्रश्न आहे, कोणता प्राणी 30 फुटापर्यंत उडी मारू शकतो? तुमचे ऑप्शन आहे ए हत्ती, बी घोडा, सी जिराफ, डी कांगारू. तुमचे योग्य उत्तर आहे डी कांगारू. पुढचा प्रश्न आहे, कोणती भाजी खाल्ल्याने बीपीचा त्रास पूर्णपणे कमी होतो? तुमचे ऑप्शन आहे ए मेथीची भाजी, बी बटाट्याची भाजी, सी टोमॅटोची भाजी, डी गोबीची भाजी. तुमचे योग्य उत्तर आहे डी गोबीची भाजी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.